नमस्कार रसिक हो, नमस्कार. श्री भैरवनाथ डेव्हलपर्सचा आपल्याला सानंद प्रणाम. हिंदवी स्वराज्याचे स्वयंभू आत्मलिंग म्हणजेच राजे छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा. करवीर संस्थानाचे अधिपती आणि गोरगरीब रयतेचे कैवारी आद्य समाज सुधारक लोकराजा राजर्षी शाहूंना थोरनिसार. विद्येचा आणि कलेचा आराध्य दैवत श्री गणरायाला विनम्र वंदन. कळेगावचे ग्रामदैवत श्री धर्मराज आणि श्री भैरवनाथाला साष्टांग प्रणाम. आणि आमच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या मायबाप रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. गणराया अवॉर्डचे मानकरी श्री भैरवनाथ डेव्हलपर्स ग्रुप प्रणित कैलासवासी बाजीराव कुरणे लेझिम मंडळ बुरुड गल्ली कळे. अध्यक्ष श्री नामदेव भोसले, उपाध्यक्ष श्री संजय बुरुड, आधारस्तंभ श्री मारुती घोंगुरकर आणि श्री पंढरी भोसले. करवीर कलाक्षेत्राचा मानदंड म्हणजेच संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीत भस्म झालेल्या रंगमंचाला स्मरण करून कळेगावच्या या नाट्यपंढरीत आपल्या धारधार लेखणीतून सामाजिक प्रश्नांचे वाभाडे काढणारा कालातीत अनभिषिक्त नटश्रेष्ठ म्हणजेच श्री भैरवनाथ डेव्हलपर्स ग्रुप बुरुड गल्ली कळे आपल्या 29व्या वर्षात पदार्पण करताना श्रींच्या चरणी सादर होत आहे एक ऐतिहासिक सजीव देखावा. स्वराज्य समशेर तारा राणी. तू दुःख हरता भक्त गणांचा दाता. तुझ्या भक्तीचा जागर केला दे वरदान तू आता. तू सुख करता तू दुःख हरता भक्त गणांचा दाता. तुझ्या भक्तीचा जागर केला दे वरदान तू आता. रूप निरखता भान हरपले सुंदर मंगल मूर्ती. नचा नचातून उधाणलेली आनंदाची भरती. जय घोष चाले तुझा मोरया. जय घोष चाले तुझा मोरया. घुमतो जल्लोष भाई भिजल्या श्वासात मशाली भरला गुल्हाल कपाळी देवा. तोर सार विसरून जाऊ देवान हडकून जाऊ एकच हा जय घोष आता देवा. भान वेगास ठेका मिळाला. पुरातील ओंकार उद्गार झाला. भान वेगास ठेका मिळाला. पुरातील ओंकार उद्गार झाला. पुकारो कुणीही आम्ही साथ येऊ. अंधार वाटेवारी तेज रोवू. दिसते दिशा मुच्या पाऊलाना. तू सुख करता तू दुःख हरता भक्त गणांचा दाता. तुझ्या भक्तीचा जागर केला दे वरदान तू आता. रूप निरखता भान हरपले सुंदर मंगल मूर्ती. नचा नचातून उधाणलेली आनंदाची भरती. जय घोष चाले तुझा मोरया. जय घोष चाले तुझा मोरया. घुमतो जल्लोष भाई भिजल्या श्वासात मशाली भरला गुल्हाल कपाळी देवा. तोर सान विसरून जाऊ देवान हडकून जाऊ एकच हा जय घोष आता देवा.
कीर्तनकार महाराज अजून कसं आलं नाहीत म्हणायचं? अरे येतील रे बाबा, 40,000 दिल्यात, चुकवतील होय? काय? अरे महाराजांनी 40,000 दिलं? हा मग अरे 40,000 रोख घेऊन महाराज सगळ्यांनी काय सांगतात माहितीये? धनाचा लोभ धरू नका, समज हितच ठेवायचा आहे. अरे गपके मारदा, महाराजांनी नावं ठेवतीस होय? पाप लागले का? हा अरे पर महाराज आपला लई नव्हती बाबा. अरे कसला आशिवत्यात, लय आशिवत्यात बाबा कीर्तनात. अरे आलं आलं, अरे बघा महाराज आलं. राम राम मंडळी. राम राम होय, होय, राम राम. येळ झाला थोडा, जमलेत का सगळी मंडळी? होय, होय, आलेत, आलेत, आलेत. चला सुरू करूया. काय मंडळी, कुडकुडलेत काय थंडीनं? अंगात रगत नाही, पैलवान गडी नि 17 बिड्या वडी. धुराड झालं पार देहाचं. महाराज काय म्हणता? धुराड काय हाय काय आपल्याकडं? हा निस्ता रुबाब होय की नाही? होय, रूप तेरा मस्ताना, ह्याची चड्डी 17 फाटत्या बसताना आणि म्हण रूप तेरा मस्ताना. आणि ह्याच्यावर पोरी बर का, या पोरीसनी बी असलाच आवडतोय, पॅन्टीला 17 ठिगळं लावल्याला. काय लाजच नाही राहिली राव. पोरासनी बी नाही आणि पोरीसनी बी नाही. हल्ली तर पोरगी कुठली आणि पोरग कुठलं तेच कळत नाही. ह्याच्या झिपऱ्या हातभर आणि तिचं काय बोलायलाच नको. कपाळावर टिकली नाही, अंगावर स्त्रीधन नाही. बायानो, स्त्रीधन सांभाळा. बाई हायस तू, बाईवानी जग. पुरुषाच्या नजरा लई वाईट आणि तुला बाई सांभाळून राहायचंय. म्हणून स्वतःला सांभाळायसाठी स्त्रीधन सांभाळ. कुणाच्या बी गळ्यात मंगळसूत्र नसेल आणि कपाळावर कुंकू नसल तर पुरुषाला लगेच वाटतं यो प्लॉट रिकामा हाय. म्हणून बायानो सांभाळा. वा महाराज वा, काय पण उपमा दिलीत. वा, रिकामा प्लॉट, बाईचं मोल मंगळसूत्रावर आणि कुकवावर ठरणार. पुरुष मोकळाच कुठल्या बी प्लॉटवर पेरणी करायला, त्याच मोल कमी होणार नाही. काय पण विचार आहेत. पुरुषांच्या नजरेचं वार झेलायला लागू नयेत म्हणून बाईनं जपून राहायचं. ही तुमची व्यवस्था. तिनं टिकली लावली पाहिजे, बांगड्या भरल्या पाहिजेत. आणि बांगड्या भरलेला हात म्हणजे नाजूक साजूक. तिला कुठे येतंय स्वतःचं रक्षण करता? कुठल्या युगात वावरताय महाराज? कुठल्या प्रवृत्तीची भलावण करताय? पुरुष सत्ता. स्वतःचे झेंडे मोठे दाखवण्यासाठी दुसऱ्याचे छाटायचे नसतात. मोठेपण मिळवायचं स्वतःच्या कर्तृत्वावर. महाराज यो महाराष्ट्र संतांचा, देवाला सुधीक माऊली मानणाऱ्या ज्ञानोबा तुकोबा रायांचा. पंढरीच्या वाटेवर चालणारा माझा वारकरी पुढ्यात 2-4 वर्षाची पोर बघून सुद्धा तिच्या पायावर झुकतो. तो कधीच कुणाला तुच्छ समजत नाही. त्या वारकऱ्यांचा आणि त्या धारकऱ्यांचा आदर्श घ्या महाराज, मग कळल त्या माऊलीची महती. जिथं तुमचं कर्तृत्व नपुंसक होतं, जिथं पुरुष म्हणवणारे भ्याड शेपट्या घालून चुडी पुढं बसतात, तिथं एखादी मर्दानी समशेरच तळपत असते. आठवा काळ्या कुट्ट मोगली आभाळात विजेप्रमाणे लखलखणाऱ्या जिजाऊंना. आणि आठवा अजून एका अशाच रणरागिणीला. शिवाजीराजे गेले, शंभूराजांना कपटानं मारलं गेलं. अशा काळात या मराठी मुलखाला राजाच उरला नाही. चिमटीत मावेल एवढं स्वराज्य सहज जिंकून घेतलं म्हणून औरंगजेब खुशीत होता. वाघांचा माग नाही म्हणून लांडग्यांचा कळप हायदोस घालत होता. तेव्हा त्यांच्या नाठाळ नाकात व्यसन घालायला सरसावली एक मराठी वाघीण, स्वराज्य समशेर ताराराणी. वजीर आलम जी जहापना. गर्दिश वक्त की झिलमिलाती ठहराव पर किसी चट्टान पे पैर रोनते हुए पागल सा सवाल किया था हमने, कौन है ये मरहट्टे? तो उन्हीं चट्टानों से सिनाता ने जवाब दिया था, इस मिट्टी के लाल है मरहट्टे,
इन्हें मिटाने की कितनी कोशिश करी है हमने, फिर भी तूफान की तरह ये सिर पर मंडराते रहते हैं। नाक में दम ला कर रखा है इन मरहट्टों ने। खैर, वजीर आलम, रंजिश जाबिता के इस नुमाइश में उस काफिर संभा को भी हमने मौत के घाट उतार दिया। अब कौन है यहाँ जो हमसे खुशमत मोल ले? हाँ? कौन है? एक चिंगारी है हुजूर, शिवाजी राजा की बहू, संभा की भौजाई ताराबाई। वो कमजोर औरत हमारा क्या बिगाड़ सकती है? कोई नहीं बचा सकता इस सिवा की स्वराज को। अब हम ही यहाँ है, शहंशाह, शहंशाह है हम यहाँ के। समोर ठाकली प्रजे समाय माऊली, स्वराज्यलो पुन्हा दिले पुनश्च ज्योत तेवली। शौर्यवती सज्ज स्वराज्य सदैव शिवतेज सुखदायिनी, धर्म कर्म धर्म भाव ओजस्वी हरिवर्धिनी, सम्राज्ञी एकमेव चतुरमती रणचंडी, हर 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 महादेव। अजून तयारी झाली नाही? शत्रू मागावर आहे राजे, त्वरेनं आपणास जिंजी गाठायला हवी. राणीसाहेब, इथून पाऊल निघत नाहीये. युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांचा पुत्र राजाराम असा पळपुटा निघाला, असा शिक्का महाराष्ट्राच्या भावी पिढ्यांनी आमच्या कपाळी मारायला नको. राजे, जोवर आपली ही सावली तारा जिवंत आहे तोवर ही काळजी नसावी. मराठे पळपुटे नाहीत, तर ताणून ताणून मारतात. हाच नतीजा आम्ही दुश्मनाला देऊ. राणीसाहेब, अहो कसं शक्य आहे हे? ही बलाढ्य सेना औरंगजेबाची. दादा महाराजांचा सुद्धा तिथे निभाव लागला नाही, आणि आपण तर स्त्री आहात म्हणून दुर्बल का आहोत? छत्रपती शंभू राजांच्या हत्येचा वचपा काढण्यात आम्ही कुचराई करू तर त्यांचा आत्मा आम्हाला कदापि क्षमा करणार नाही. स्त्री असलो तरी सेनापती हंबीरराव मोहित्यांच्या कन्या आहोत. तेच पराक्रमी रक्त आमच्या नसा नसात वाहतय. मग आम्ही तरी शिवछत्रपतींचा वारसा का सोडावा? आम्ही जिंजीत जाणार नाही. हा आतताईपणा होईल राजे. आपण स्वराज्याचे छत्रपती, आपल्या जीवाची जोखीम मोठी. राजे, या पन्हाळगडाचाच इतिहास आठवा. इथून थोरल्या महाराजांना विशाळगडी घेऊन जाणारे बाजी प्रभू बोलले होते, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आपणासही आमचं तेच सांगणं आहे. आपण तातडीनं जिंजी जवळ करावी. इथं त्या औरंग्याला पुरून उरू आम्ही. राणीसाहेब, राजे, राजे वणवा पेटलाय. या वणव्यात हे मोगली कोंबडं भाजून काढल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही. आपण निघावं. आमच्या मराठी फौजा औरंग्याला माती चारूनच मागं येतील. संताजी घोरपडे, विठोजी चव्हाण असे फाकडे वीर घुसलेत औरंग्याच्या छावणीत. त्याची कबर खोदतीलच ते. आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे, दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे. आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे, दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे. रायगडाची जगदंबा ही आज तुला आळवी, लेक सुनांची अखेरची तू आस आज माऊली. समजांना मुक्त कराया निर्दाळ निखळ दे. अंबाबाई निर्दाळू निखळ दे, अंबाबाई निर्दाळू निखळ दे. आम्हा हे आई आता तुझा
तुझाच भरवसा, मराठ देशी धर्म बुडवती राक्षस भर दिवसा. आम्हा आहे आई आता तुझाच भरवसा, मराठ देशी धर्म बुडवती राक्षस भर दिवसा. त्या बुडवाया अन तुडवाया साठ हाती बळदे, त्या बुडवाया तुडवाया साठ हाती बळदे. अंबाबाई संगरी चौक रंगला रगाता सुदाचा, तुझ्या समोरी बोकड कापो 32 दाताचा. युद्ध संगरी चौक रंगला रगाता सुदाचा, तुझ्या समोरी बोकड कापू 32 दाताचा. खाली आणि तलवारीचा सांभाळ कडकडू दे अंबाबाई, खाली आणि तलवारीचा सांभाळ कडकडू दे. अंबाबाई निर्दाळून निखळते, 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 अंबाबाई निर्दाळून निखळते. कुठाय तो औरंग्या? हा भ्याड कुत्रा, आमच्या शंभू राजासनी कप्तानं मारलं. अरे आता ये म्हणाव पुढं, नाही खांडोळी केली तर मराठ्यांची अवलाद नाही सांगणार. संताजी समधीत छावणी ढुंडाळली, त्याचा कुठे बी पत्ता नाही. अरे जातोय कुठं त्यो? पुरी छावणी उद्ध्वस्त करा. या संताजीच्या तलवारीला त्याचं मुंडकं पाहिजे हाय. ते मिळत नाही तवर म्यान करायची नाही ही तलवार. चला त्याच्या तंबूचा कळस कापा. चला चला रे. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. मराठ्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली. 27 वर्ष औरंगजेबाशी हा लढा सुरू होता. शंभूराज, हंबीरराव मोहिते आणि छत्रपती राजाराम महाराज अशा किती समिधा या वणव्यात पडल्या. औरंगजेब नावाचा यो रानरेडा म्हणूनच मस्तवाल झाला होता. आणि ह्यो महिषासूर गाडण्यासाठी तारा राणींनी रणचंडीचा अवतार घेतला. खत्म हो गया, खत्म हो गया, स्वराज्य खत्म हो गया. अब सब कुछ हमारा है. हमारा है सब कुछ. स्वराज्य संपवणं तुझ्या बापालाही जमलं नाही औरंगजेब. तू काय कुरापत काढणार? कौन ताराबाई? हा सह्याद्री म्हणजे मातीचा ढिगारा नव्हे औरंगजेब. ज्वालामुखीतून उफाळलेला काळा कातळ आहे हा. इथं टक्कर घेणाऱ्यांचे कपाळ मोक्षच होतात. तू ही संपलास. किसकी मजाल है जो हमें खत्म करे?
ती हिम्मत मराठ्यात आहे औरंगजेब. तुला काय वाटतं, काय संपवलंस तू? शिवाजी राजांना, शंभू राजांना संपवू शकलास तू? तसं वाटत असेल तुला तर जाऊन बघ महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात. फक्त छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हणून बघ. बुरकुंडा एवढा पोळ सुद्धा त्वेषानं मूठ आवळून जय म्हणेल. त्यांना तू संपवलं असं समजतोस? अरे संपून तर तू जाणार आहेस. वहम वहम है तुम्हारा ताराबाई, वहम. हम आज भी यहाँ के शहंशाह है, आलमगीर है हम यहाँ के. शहंशाह? मग कुठं आहे तुझं ते पातशाही रुबाब सजवणारं शाही तख्त? औरंगजेब, ज्या तख्तासाठी तू सख्या भावांचा आणि बापाचा खून केलास, तेच तुझं शाही तख्त पार उत्तरेत सोडून तुला कुत्र्यासारखा फरफटत आणलाय मराठ्यांनी इथं. सत्तेचा हव्या सोडून दारोदारी भीक मागायला भाग पाडलाय तुला. ताराबाई. होय होय औरंगजेब, तुझा भ्रम आहे की हा महाराष्ट्र बुडवायला तू आलायस. इथं तू आला नाहीयेस औरंगजेब, आम्ही तुला खेचून आणलाय. बुरहानपूरवर हल्ला करून तुझ्यासाठी दख्खनचे दरवाजे तर उघडले शंभूराजांनी, मात्र त्या दरवाजातून आत घेऊन तुझी पुरती कोंडी केली आहे. आता तुला पुन्हा दिल्ली नशिबात नाही. तुझी कबर इथेच. क्या तुम मुझे मारोगी नामाकुल औरत? याच नामाकुल औरतच्या तलवारी खाली तुझं मरण आहे औरंगजेब. महाराष्ट्राची भूमी जिंकायला आलास? नशीब समज तुझ्या मढ्यापुरती जमीन देतोय, नाहीतर दुश्मनाच्या मढ्याचा सौदा आभाळातील गिधाडा संगच करतो आम्ही. मरायला तयार हो औरंगजेब. बचाओ बचाओ वजीर आलम, बचाओ, ये बेरहम औरत मुझे मार देगी. वजीर आलम बचाओ. क्या हुआ जहांपना, आप इतने घबराए हुए क्यों हैं? ये औरत मुझे मारने आई थी, इसे खत्म कर दो. वहाँ तो कोई नहीं है हुजूर. शायद आपको वहम हुआ है. क्या वहम? देवाच्या काठीला आवाज नसतो औरंगजेब. तसं मृत्यूलाही कुठलं रूप, कुठल्या पाऊलखुणा नसतात. आम्ही इथे आहोत, तिथे आहोत, यत्र तत्र सर्वत्र आहोत. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, इथल्या प्रत्येक मुलीत दिसेल तुला स्वराज्य समशेर ताराराणी. ताराबाई. मरणाचं चाळ पायात बांधून काळाच्या छाताडावर नाचणारे मराठे आम्ही. या मातीशी सलगी करशील तर धनधान्याच्या राशी देईल ती, पण वर्चस्वाचा अंकुश ठेवून तिच्यावर सत्ता गाजू पाहतील त्यांना याच मातीत गाडून टाकू आम्ही. इथली प्रत्येक पोर अशीच. माया लावली तर पदराची सावली देईल, पण तिच्या पदराला हात घालणाऱ्यांचे हात मुळापासून उकडून फेकायलाही ती कमी करणार नाही. तुझ्यासारखे कैद बादशाह असे कुत्र्यासारखे ताणून मारलेत आम्ही. सत्तेची मिजाज यांच्या समोर चालत नाही औरंगजेब. अशी एकच नव्हे तर 4-4 पातशाहींना टाचे खाली चिरडून त्यावर मराठ्यांच्या अस्मितेचा भगवा फडकवणारी ही तारा. हर हर महादेव, हर हर महादेव. उन्मत्त श्वापदांच्या पायाखाली चिरडली जाणारी मावळ मातीतील गरीब माणसं आभाळाकडे हात पसरून टाहो फोडत होती. आणि मिशीवर पीळ भरणारी वतनदारी बांडगुळ जेव्हा पातशाहीच्या पिकदाण्या उचलत होती, तेव्हा एकच वीरांगना इथं तळपली होती, स्वराज्य समशेर ताराराणी. वीर रागिणी स्वराज्य लोकुना दिले पुनश्च ज्योत ठेवली. बाई शोभाची तलवार, बाई हा दुर्गेचा अवतार.
बाई ही शिवबाची तलवार, बाई हा दुर्गेचा अवतार, बाई ही मायेचा शृंगार, बाई ही रणरागिणी हुशार ग माझी माय, बाई ही जगताचा आधार.